आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। यावेळी मराठा समाज बांधवांनी भोकरदन शहरातून रॅली काढत भोकरदन शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी तालुक्यातील आणि परिसरातील मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जय शिवराय। आज भोकरदन शहरामध्ये मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या नाकातून रक्तसुद्धा आलेलं आहे। अशी भयानक परिस्थिती असताना या दळबर्दी सरकारला जो अध्यादेश काढायचा 2 दिवसात सांगितलं होतं त्यांनी तो अध्यादेश काढला नाही। तुम्ही हा मराठा शांत आहे, मराठ्यांचा आता अंत पाहू नका। यानंतर आम्ही आज शांततेने बंद करू लागलो तालुका, शहर, महाराष्ट्र। यानंतर आमचा उद्रेक तुम्ही पाहू नका, तो सरकारला झापणार नाही। याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील। सर मला सांगा, तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, कसाच प्रतिसाद मिळाला आणि काय विषय? मनोजदादा जरांगे हे परत पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकरासाठी अमर उपोषणाला बसलेले आहे। त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शासनानं मराठा समाजाचा अंत न पाहता मनोजदादा जरांगे यांच्या उर्वरित मागण्या ज्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे। आज मराठा तरुण, मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। आज जरी मराठा समाज हा शांततेत असला तर हे वादळ शांततेचे हे जे वादळ आहे हे मंत्रालयावरही धडकून राहील, आमदार खासदाराच्या घरावरही धडकून राहील। म्हणून सांगतो, या सरकारनं मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजे।